तर KGF मध्ये आता गरुडा नावाचा जो व्यक्ती होता, त्याचं मायनिंग असेल, तिथला पैसा असेल, तिथले कॉन्ट्रॅक्ट असतील, छोटी मोठी कामं असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर गरुडा कंट्रोल ठेवायचा. महानगरपालिका पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन जे गरुडा आहेत, हे अशा पद्धतीने इथं काम करतात, चेन करतात, त्यातून पैसा काढतात. एखादा गोष्ट, एखादा कॉन्ट्रॅक्ट 20% 30% जास्त किमतीने घेतात. त्यामुळे हे गरुडा ज्या पद्धतीने भ्रष्टाचार नाही तर गुंडागर्दी हे त्याच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी तो करायचा. त्यामुळे या दोन पिंपरी चिंचवडच्या गरुडांना असं वाटतं की इथं सामान्य लोकांचं साम्राज्य नाही, हे त्यांचं साम्राज्य आहे. सामान्य लोकांची बाजू घेत ज्या पद्धतीने दादा त्या पद्धतीने तिथं रॉकी नावाचा जो कोणी हिरो आहे तो आला होता, तसंच एक रेफरन्स देऊन इथं दादा आज मनापासून या गुंडाशाही आणि कॉन्ट्रॅक्टर बाजीच्या विरोधात लढतात. म्हणून त्यांना रॉकी भाई या परिसराचा असं मी फक्त मजेत बोलता बोलता संबोधलं आहे. तर याच सभेमध्ये अजित पवार नेमकं काय म्हणाले तेही पाहूया. महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात 43,680 कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला आणि त्यासाठी खर्च किती केला? 7 कोटी रुपये. नसबंदी कुत्र्यांवर करायला 7 कोटी रुपये. आता कुत्र्यांची बोगस नसबंदी झाली, तिथं भ्रष्टाचार झाला. कुत्र्यांची नसबंदी झाली तरी कुत्री आहे त्यांना पिल्लं होत आहेत. त्या कुत्री म्हणतात अरे ह्याची नसबंदी केली, मला पिल्लं कशी काय होत आहे? त्याच्यात आणि आत्ताच्या कारकिर्दीमध्ये खूप मोठा फरक आहे. तो का भटकं कुत्रा आलंच तिच्या आयला, ती सांगायला आलंय आणि ती पण इथं सांगते. तर काय करायचं? इतकं घाण सगळीकडे होतीये. त्याला एकमेव कारण इथं जे आपल्या इथं ओढे नाले आहेत, त्या का रे बाबा कोणाची सुपारी घेऊन आला? त्यामध्ये आपल्याला